झी 24 तास एक पाऊल पुढे। गेली 24 वर्ष मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींच्या कामाचा गौरव करतंय। यंदाचा हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला। यावेळी गायक सुरेश वाडकर, निर्माता अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री वंदना गुप्ते आणि लेखक रत्नाकर मतकरी यांना दीनानाथ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत यंदाचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला। प्रदीर्घ संगीत सेवेसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला। एवढा मोठा सन्मान मला देऊन जो आशीर्वाद दिलाय तो आनंद मला शब्दात सांगता येणार नाही। एवढीच प्रार्थना करेन की हे जे प्रेम आहे, हा आशीर्वाद आहे, हा मी जिथपर्यंत या दुनियेत असेन तोपर्यंत असाच मिळत राहो। तर अभिनेता सुनील बर्वेला सुबक निर्मिती संस्थेद्वारे केलेल्या नाट्य पुनर्निर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कारानं गौरवण्यात आलं। या गौरवामुळे भारावून गेल्याची भावना सुनीलनं व्यक्त केली। मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान यांच्यापर्यंत माझा हा उपक्रम पोहोचला, त्याची नोंद घेऊन त्यांनी मला हा पुरस्कार दिला, त्याबद्दल ऋण मानावेत तितके थोडेच आहे। आणि तेही गेली 7 दशकं ज्या व्यक्तीने भारतवर्षातील नागरिकांना आपल्या आवाजानं वेड लावलं, त्या भारतरत्न लता दीदींच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला। याने तर मी इतका भारावून गेलोय की आत्ता धरणी दुभंगून आत घेतलं तरी आनंद होईल असं वाटत। देशातील 125 कोटी आणि जगभरातील पुन्हा काही 100 कोटी लोकांपैकी काही भाग्यवंतांनाच लता दीदींच्या काही क्षणांचा सहवास लाभतो। त्यापैकी मी एक आहे। ही माझ्या आयुष्यातली सर्वोच्च आनंदाची घटना आहे। अभिनेत्री वंदना गुप्ते यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। हा विशेष पुरस्कार म्हणजे माझ्या 40 वर्षांच्या रंगभूमीवरील वाटचालीतील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर मिळालेली शाबासकी। महत्त्वाचा टप्पा अशासाठी की त्याच नाटकांचे 100, 200, 500, 1000 प्रयोग जेव्हा आम्ही करतो तेव्हा नकळत एक साचले पण येतं। असा हा पुरस्कार देऊन मंगेशकर कुटुंबियांनी हे साचले पण दूर केलं आणि पुन्हा नव्या उमेदीने काम करण्याची एक ईर्षा दिली। सामाजिक कार्यासाठी नीला श्रॉफ यांना तर साहित्यातला वाघविलासिनी हा पुरस्कार लेखक रत्नाकर मतकरी यांना प्रदान करण्यात आला। खरोखरच आजचा हा क्षण हा काही बोलण्यापेक्षा भरून येण्याचा क्षण आहे। अभिनेत्री जया बच्चन यांनाही पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र काही कारणानं जया या कार्यक्रमाला हजर राहू शकल्या नाही। मात्र उपस्थित सर्व पुरस्कार मानकऱ्यांचे लता दीदींनी आभार मानले ते असे। त्यांना ज्यांना आम्ही अवॉर्ड दिले आहेत त्यांची पण मी आभारी आहे। त्यांनी हे अवॉर्ड मान्य केलं ही आम्हाला फार मोठी गोष्ट आहे। आणि माझ्या वडिलांना तुमच्या प्रेमाचा आशीर्वाद मिळालाय, त्यांच्यामुळे आम्ही आहोत आणि तुमच्यामुळे आम्ही समाधानी आहोत। मास्टर दीनानाथ पुरस्कार सोहळ्याचं पुढचं रौप्य महोत्सवी वर्ष असेल, त्यामुळे पुढल्या वर्षी हा सोहळा आणखी दिमागदार होणार आहे। जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।